नमस्कार. भाकरी टू ब्राउनीच्या आजच्या एपिसोडमध्ये मी जो पदार्थ करते त्याचं पुण्याशी खास नातं आहे बरं का. आणि हे मी म्हणत नाही आहे, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पुलंनी हे आधीच सांगितलं आहे. पुण्याची चैनीची परमावधी म्हणजे मटार उसळ. आज आपण करणार आहोत एक छान तर्रीवाली मटाराची उसळ आणि त्याच्याबरोबर स्लाइस ब्रेड, जे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. माझं माहेर पुण्याचं आहे, त्यामुळे अधूनमधून माझ्यातला पुणेकरी जागा होतच असतो. तेव्हा बघूयात तर्रीवाली मटार उसळ आणि त्याच्याबरोबर स्लाइस. या मटार उसळीसाठी मी 2 वाट्या ताजा सोललेला मटार घेतला आहे. इथे मी नारळ, कोथिंबीर, जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं आणि कढीलिंब असं जरुरी पुरतं पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहे. मी इथे 3 टोमॅटो घेतलेत. ते मी आधी पाण्यात उकळून त्याची सालं काढून त्याची प्युरी करून घेते. 2 कांदे घेतलेत, त्याचा गाठीचा भाग सोडून दुसऱ्या बाजूनी असं मी कापून घेते आणि आपण भरल्या वांग्यासाठी कसं कापतो ना, तसे 6 खापा मी याच्या करून घेणार आहे, जे खालपर्यंत जाणार नाही आहे कारण आपण ती गाठही ठेवली आहे खाली. आता मी हाताने ह्या पाकळ्या अशा मोकळ्या सुट्या करून घेणार आहे आणि बाहेरनं जो काळा झालेला भाग आहे तो मी नंतर काढूनच टाकणार आहे. आता हाताने मोकळं करून मी वांगं भाजायची जी आपली जाळी असते त्याच्यावर हा कांदा भाजून घेणार आहे. अधूनमधून चिमट्याच्या साह्याने मी तो फिरवत राहणार आहे आणि आतपर्यंत तो शिजला जाईल किंवा भाजला जाईल ह्याची मी खात्री करते. आता हा गार होईल, मग आपण ह्याची गाठ काढून घेऊ आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे बाहेरनं काळी झालेली जी साल आहे ती आपण काढून टाकून देऊ. आता आपण मिक्सरमधनं हा कांदा वाटून त्याची पेस्ट करून घेऊ. सगळी तयारी झालेली आहे. आता एक पातेलं घेऊयात. ते गरम झाल्यावर त्याच्यात 2 टेबलस्पून तेल घातलं. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद आणि रंगापुरतं लाल तिखट. आता त्याच्यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट केली होती ती घालून छान परतून घेऊयात. अधनंमधनं हलवत थोडीशी ती परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये हे नारळाचं वाटण घालूयात. याच्यामध्ये आपण लसूण कच्चा घातलेला आहे, त्याच्यामुळे जरा एक झाकण ठेवून वाफेवर मी हे शिजवून घेणार आहे, म्हणजे मग त्याचा कच्चेपणा जाईल. 5च मिनटात ते छान शिजलं आहे आणि आपल्याला वासावरनं कळतं की लसणीचा कच्चेपणा गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालूयात. टोमॅटोची प्युरी घातली की मीठ गेलंच पाहिजे. आता हे छान हलवत अधनंमधनं परतत आपण हा मसाला करून घेऊयात. एक 5 मिनटं परतल्यानंतर हा मसाला रेडी आहे. मी इथे पाणी आधीच उकळायला ठेवलेलं होतं, ते आपण पाणी ह्यात घालून घेऊयात आणि सोललेले धुतलेले मटार ताजे आपण ह्याच्यात घालूयात. आता अधनंमधनं हलवत आपण हे शिजवून घेऊयात. आपल्याला ब्रेडबरोबर खायचं असल्यामुळे ह्याला रस जास्ती लागतो. मी आता ह्याच्यात चवीपुरती साखर घातली आणि आपली ही मटार उसळ रेडी आहे. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.